लक्षवेधी क्रमांक 1 विक्रांत पाटील. काय लक्षवेधी क्रमांक 1 पटला उठे. आपल्याप्रमाणे सन्माननीय सभापती महोदय, सिडकोच्या माध्यमातून जो काही भाग विकसित करण्यात आला, 344 स्क्वेअर किलोमीटर एरियावरती पनवेल आणि नवी मुंबई हे शहर वसवण्यात आलेलं आहे. पनवेल महापालिकेमध्ये 110 स्क्वेअर किलोमीटरचा सगळा विभाग आणि आता नव्याने विकसित होत असलेला नैनाचा विभाग, यामध्ये सिडकोच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली जाते. आणि यामध्ये या भागाचं एकंदरीत जे भौगोलिक महत्त्व आहे, मुंबईपासून जवळचं अंतर, अटल सेतूची कनेक्टिव्हिटी आणि आजूबाजूला येत असलेले मोठे मोठे सरकारी प्रोजेक्ट्स आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेडिसिटी, एज्युसिटी सारखे प्रोजेक्ट किंवा डाटा सेंटर्स, तिसरी मुंबई, या सगळ्या विषयाला एकीकडे सरकार, देवाभाऊंचं सरकार चांगल्या पद्धतीने ह्यात विचार करते आणि हे प्रोजेक्ट्स येत आहेत. पण या सगळ्या विषयावरती लक्ष देऊन सिडकोनी या भागाचा जो काही सर्वांगीण विकास करायला पाहिजे तो काही होताना दिसत नाही. आणि त्यामुळे आत्ताच ज्या समस्या तयार व्हायला लागलेल्या आहेत की आता ह्या पुढे आत्तापर्यंत लोकसंख्या ही बेरजेने वाढत होती, या पुढच्या कालावधीमध्ये ही लोकसंख्या गुणाकाराने वाढणार आहे. आणि मग त्यासाठी सिडको आणि तिथला भाग सुसज्ज आहे का, त्यांची यंत्रणा सुसज्ज आहे का, तर ह्याच्यावरचं उत्तर सभापती महोदय नाही असं आहे. आणि त्यामुळे ह्या भागामध्ये आपण बघितलं तर सिडकोनी लोकसंख्या वाढवली, यामध्ये माणसं कोंबण्याचं काम एका बाजूला सिडको करते, पण त्याच्या अनुषंगाने ज्या काही पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत, तिथल्या लोकांच्या सोयी सुविधांची चिंता केली पाहिजे, तिथल्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, या सगळ्या व्यवस्था मात्र उभ्या राहताना दिसत नाही. आणि त्यामुळे ट्रॅफिकची समस्या आ वासून उभी आहे. पुरेशी उद्यानं नाही आहेत, मैदानं नाही आहेत, जी आहेत ती सुसज्ज नाही आहेत. नाट्यगृह असली पाहिजेत, ती नाही आहेत. त्या ठिकाणी मोठी क्रीडा संकुलं असली पाहिजेत, ती तिथं दिसत नाहीत. उत्तम वाचनालय असली पाहिजेत, त्यांची उपलब्धता नाही आहे. थीम पार्क चांगले असले पाहिजेत, कारण हे 21व्या शतकातलं शहर आहे, ते होताना दिसत नाही. आमच्या विद्यार्थी बांधवांसाठी अभ्यासिका नाही आहेत. आणि त्यामुळे जर का खारघरचं बघितलं तर खारघर वगळता कामोठे, कळंबोली, करंजाडे, उलवे, तळोजा या कुठल्याच भागामध्ये ही काही सुसज्ज स्थिती सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली नाही आहे. आणि खारघरमध्येही अनेक विषय प्रलंबित आहेत. आणि त्यामुळे सभापती महोदय, यामध्ये तात्काळ सिडकोनी विचार करण्याची गरज आहे. खरं तर ही लोकसंख्या वाढत असताना 20 वर्ष आधी हा विचार करायला पाहिजे होता, कारण आता लोकसंख्येचं वाढणारं प्रमाण आणि त्यानुसार जेव्हा आपण ह्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचं नियोजन करू, त्यामध्ये आता हे रेशो हा मेंटेन होणार नाही, कारण हा कायम इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहील. लोकसंख्या वाढत जाईल, पायाभूत सुविधा हळूहळू वाढतील आणि त्यामुळे हा जो काही रेशो आहे तो मॅच होणार नाही. आणि त्यामुळे या अनुषंगाने जे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की पनवेल तालुक्यामध्ये पर्यायी अंतर्गत रस्त्यांचं एक जाळं असलं पाहिजे, नाहीतर भविष्यात ट्रॅफिकची मोठी समस्या उपस्थित होईल, जी आत्ताच सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे यासाठी उलवे ते खारघर हा एक कोस्टल रोड हा प्रस्तावित आहे, त्याचं काम सुरू आहे, पण ते खूप संथ गतीने सुरू आहे. अनेक अडचणी आहेत, ते कधीपर्यंत पूर्ण होणार हा पहिला प्रश्न आहे. त्यामध्ये सायन पनवेल महामार्ग आहे, त्याच्यावरती जो काही वाढता ताण आहे ट्रॅफिकचा आणि त्यामुळे इतकी वाहतूक कोंडी तिथे होत असते, त्याला पर्यायी मार्ग म्हणून खारघर, मानसरोवर, खांदेश्वर मार्गे जर का हा कोस्टल रोड आपण तयार करू शकलो तर त्यामध्ये एक दिलासा पनवेलकरांना मिळेल. आपण याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेणार का, हा दुसरा प्रश्न आहे. तळोजा भागामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त आत्ता घरांची निर्मिती झाली आहे. सिडकोच्या माध्यमातून 50,000पेक्षा जास्त घरं तिथे बांधली जात आहेत. मग सिडको घरं बांधण्याचं सिडकोला कळतं, पण तिथे नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात मात्र सिडको कधी विचार करत नाही. आणि त्यामुळे तिथे जे काही तळोजा रिजनल पार्क हा झोन आहे, त्याचं काही डेव्हलपमेंट सिडको करत नाही आहे. सिडकोने यामध्ये सुमोटो खरं तर निर्णय केला पाहिजे आणि तिथे एक पार्क डेव्हलप केलं पाहिजे, एक अम्युजमेंट पार्क या ठिकाणी असलं पाहिजे. ही नागरिकांची मागणी आहे, मीही ती मागणी करतो. ते आपण करणार का, हा तिसरा प्रश्न आहे. यामध्ये सन्माननीय सभापती महोदय, खारघरमध्ये सेंट्रल पार्क हे एक उत्तम पार्क डेव्हलप होणं अपेक्षित होतं. 120 हेक्टरवरती हे पार्क त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे, पण फक्त 35 हेक्टर भागाचाच विकासात करण्यात आलेला आहे. आणि गेल्या 15 वर्षापासून पुढच्या भागाच्या विकासाकडे सिडको बघायला तयार नाही. यात नक्की झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे त्या ठिकाणी शोधून काढलं पाहिजे, कारण गोल्फ कोर्स हे त्याच्या बाजूला आहे, ते 100 हेक्टर जागेवरती आहे. ते विकसित झालं म्हणजे श्रीमंतांचा खेळ गोल्फ कोर्स, त्यासाठी विकसित करायला सिडको पुढे येते. पण आमच्या गोरगरीब जनतेसाठी एखादं उत्तम पार्क असलं पाहिजे, पर्यटनाचं एखादं ठिकाण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. यासाठी
डिझनीलँडच्या धर्तीवरती एखादं अम्युजमेंट पार्क व्हावं हे सिडकोच्या विचाराधीन होतं, पण 15-15 वर्ष हे होत नाही. हे का होत नाही याचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि हे कधीपर्यंत विकसित होणार याची टाईम बाउंड आपल्याला दिशा मिळाली पाहिजे. हा त्या ठिकाणी चौथा प्रश्न आहे. यामध्ये तळोजा जो भाग आहे, ज्यामध्ये मॅनग्रोवचा जो भाग आहे, याच्यामध्ये जो प्रश्न विचारला यामध्ये चुकीचं उत्तर सभापती महोदय विभागाने दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की MIDC हे इथलं नियोजन प्राधिकरण आहे. हे सबशेल चुकीचं आहे. या भागाचं नियोजन सुद्धा सिडकोच करतं, सिडकोच प्राधिकरण आहे आणि त्यामुळे सिडकोच्या या सगळ्या अधिकाऱ्यांना हा खरं तर प्रश्न आहे की यामध्ये आपण MMRDA ने जसं माहीम धारावी भागामध्ये एक मॅनग्रोव्ह पार्क तयार केलं, त्यापेक्षा अद्ययावत पार्क हे त्या ठिकाणी तळोजामध्ये होणं अपेक्षित आहे. ते आपण मॅनग्रोव्ह पार्क तयार करणार का आणि त्या सिडकोचीच ही ते प्राधिकरण असल्यामुळे सिडको हे करणार का हा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि यामध्ये पेंदर ते बेलापूर या मेट्रो लाईन 1चं काम 2010ला सुरू झालं, 2023ला पूर्ण झालं. सभापती महोदय, यामध्ये लाईन 2 आणि लाईन 3चं काम अपेक्षित होतं. तळोजा ते MIDC आणि तिसऱ्या लाईनमध्ये MIDC कळंबोली कामोठे खांदेश्वर या भागाचा ती लाईन जोडणं आवश्यक होतं, पण त्याचं काम अजून झालेलं नाही. त्यामुळे हे काम आपण कधीपर्यंत करणार हे त्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे. आणि शेवटचा प्रश्न सभापती महोदय, शेवटचा प्रश्न. एकसाथ किती प्रश्न विचारायचे ठरवा, कारण शेवटी ताई मंत्री महोदय ते लिहून घेत आहेत. त्यामुळे एकच प्रश्न. त्यामध्ये पनवेल तालुक्यातल्या आमच्या गाडी नदी, कासाडी नदी व इतर नद्यांचं प्रदूषण हा विषय सातत्याने ऐरणीवर आहे आणि त्यामुळे ते विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या नद्यांचं पुनर्जीवन करणं आवश्यक आहे. सिडको आणि नैनाच्या माध्यमातून ते केलं जाऊ शकतं आणि त्यांचं नदीकाठ रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट ही मागणी आम्ही सातत्याने करतोय. सिडकोच्या माध्यमातून आपण ते करणार का हे स्पेसिफिक प्रश्न आहे. चालेल, 10 मिनिटं अजून. मंत्री महोदय, सभापती महोदय, सदस्यांनी विचारलंय ते प्रश्नाला उलटसुलट उत्तर देते, कारण आठ प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. सभापती महोदय, जसं त्यांनी सांगितलं की हे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, की नवी मुंबईचं प्रकल्प क्षेत्र त्याच्यात आलं आहे, नैनाचं क्षेत्र त्याच्यात आलं आहे. त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेने या सगळ्या ह्याच्यासाठी पनवेल महानगरपालिकेचा DP शासनाकडे आलेला आहे, त्यांनी सादर केलेला आहे. त्यामुळं त्यांनी जे सांगितलं की तिथले रस्त्यांची आणि ह्याचे जे आहेत तर ते DPमध्ये आत्ता सगळं आराखडा तो तयार केलेला आहे. सभापती महोदय, जी खारघर कोस्टर रोडचं जे काम आहे ते जवळजवळ सेक्टर 11, 15 आणि PW नेरूळ ते पाम बीच रोड दरम्यानचं आधीच अस्तित्वात आहे. सभापती महोदय, मला एक गोष्ट आधी या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आता सदस्यांनी ज्या सगळ्या सूचना मांडल्या त्यांना त्यांच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे, एअरपोर्टच्या जवळ आहे, त्या खूप चांगल्या सूचना आहेत. पण मी त्या निमित्ताने सांगू इच्छिते की सिडको असेल, नगरविकास विभाग जो आमचा आणि माननीय मुख्यमंत्री हा सगळा जो नैना आणि सिडकोचा परिसर आहे ह्याचे सगळे प्रकल्प मोठे मोठे हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी वॉर रूमला घेतलेले आहेत. त्यामुळे असं चित्र नाही गेलं पाहिजे आपल्या सभागृहाद्वारे की तिथे काही विकास होत नाही. त्यामुळे खूप मोठे प्रकल्प ह्या भागामध्ये चालू आहेत, हे पहिल्यांदा मी सांगू इच्छिते. सभापती महोदय, दुसरं जे खारघर सागरी किनाऱ्याचा रस्ता आहे हा DV स्कूल इथून सुरू होऊन CBD बेलापूर मार्गे सेक्टर 52 मधील DPS शाळेजवळ पामपीचमध्ये हा रोड जोडला जातोय आणि पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल नोडसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेकडील रस्त्याला जोड रस्त्यामार्फत खारघर कोस्टर रोडला जोडण्याचा एक प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याची अंतिम निविदा झाली असून उच्च न्यायालयाची आणि CRZची परवानगी घेण्याचं काम सुरू आहे. सभापती महोदय, तरीसुद्धा जे सदस्यांची जी मागणी आहे, जी नवीन रोडचं त्यांनी जो आत्ता उल्लेख केला, तर तो टेक्निकल बाजू तपासून घेऊन आपण बघू की त्याच्यामध्ये ती गरज आहे का. सभापती महोदय, त्याचप्रमाणे सिडको महामंडळाने विविध सामाजिक कार्यासाठी जे काही आरक्षित केलेले भूखंड आहेत तर ते तळोजा परिसरातील, त्यांनी चुकीची माहिती नाही आहे, तळोजा परिसरातील जे काही भूखंड आहेत ते साधारण MIDC नियोजन प्राधिकरण ते विकसित करतं, म्हणून ते मँग्रोवच्या बाबतीत ते उत्तर आलेलं आहे. पण त्यांचं जे आहे ते प्रस्तावित अजून नाही आहे मँग्रोव्ह पार्कचं, तर प्रस्ताव पाठवल्यास त्याचा विचार केला जाईल. सभापती महोदय, त्याचप्रमाणे
जे नवी मुंबईच्या खारघर येथे सेंट्रल पार्क आहे हे 80 हेक्टर क्षेत्रावर ची खुली जागा आहे, म्हणजे ओपन स्पेस 80 हेक्टरची आहे. पहिल्या टप्प्यात आपण सेक्टर 23 येथे 33 हेक्टर क्षेत्रावर पार्क विकसित करण्यात आलेलं आहे सभापती महोदय. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, ॲम्फी थिएटर इत्यादीचा समावेश असून 2010 मध्ये ते खुलं पण करण्यात आले नागरिकांसाठी. त्याच्या शिल्लक जागेवर जागतिक दर्जाचं पार्क बनवण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचं काम आत्ता आपण चालू केलेलं आहे सभापती महोदय. त्याचप्रमाणे त्यांनी नदीच्या संदर्भातली जी सूचना मांडलेली आहे, आता आपण जे रिव्हरफ्रंटचं काम आहे ते नैना प्रकल्पाच्या अंतर्गत जो आपण आराखडा करतो त्याच्यामध्ये आपण हे रिव्हरफ्रंटचं काम विचाराधीन आहे सभापती महोदय. त्याचप्रमाणे मेट्रो लाईनची जी स्थिती आहे, म्हणजे मला सांगायला आनंद होईल की बेलापूर ते पेंगर जे 11 किलोमीटरचा स्ट्रेच आहे तो 2023 पासून आपला सुरू झालेला आहे. बेलापूर ते सागर संगम जो 3 किलोमीटरचा आहे त्याचा DPR पूर्ण झालेला आहे. पेंगर ते NMI कामोठेचा त्याचा 14 किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे त्याचा DPR पूर्ण झालेला आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई हा 35 किलोमीटरचा आहे, त्याचाही DPR पूर्ण झालेला आहे. आणि तरघर ते आंबेवाली जो नैनाच्या ह्याच्यामध्ये जातो तो 24 किलोमीटरचा आहे, त्याचा DPR आत्ता करण्याचं काम चालू आहे सभापती महोदय. त्यामुळे सदस्यांच्या या सर्व सूचना आहेत ह्या ऑलरेडी आपण इम्प्लिमेंटेशनच्या स्टेजला आहेत आणि ज्या काही 2-3 सूचना आहेत त्याचे प्रस्ताव आले तर शासन त्याचा विचार करेल. सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी खरं तर समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. आणि खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकंदरीत सरकारच्या माध्यमातून या भागाचा खूप चांगला विकास होतोच आहे. आणि त्यामुळेच खरं तर चिंता आहे की विकास करणारं सरकार एका बाजूला, पण सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता ह्याला माझा विरोध आहे. ते यामध्ये कुठेतरी खोडा घालण्याचं काम नेहमी करत असतात. आणि त्यामुळे सरकारची भूमिका ही कायमच सकारात्मक आहे, पण हा विकास अशाच गतीनं होत राहावा यासाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी कुठंतरी त्यात नियोजन जलद गतीनं करणं गरजेचं आहे. यासाठीचे माझे प्रश्न होते, बऱ्यापैकी उत्तर मिळाले आहेत. माझे फक्त 2 विषय राहिले त्याच्यामध्ये. त्यात एक मंत्री महोदय असा विषय आहे की मेट्रो लाईन 3 जो MIDC खांदेश्वरपर्यंत MIDC टू खांदेश्वरपर्यंत जोडण्याचा हा विषय आहे. तर त्याच्यामध्ये आपण तात्काळ निर्णय करावा जेणेकरून इंटरनल पनवेलकरांना एक ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध होऊ शकेल, कारण ही खूप मोठी समस्या पनवेलकरांसाठी आहे. त्यामुळे हे आपण करणार का? आणि दुसरं, या भागामध्ये पनवेल महापालिका 3 नियोजन प्राधिकरण आमची म्हणजे वर्किंग प्राधिकरणं झालेली आहेत. पनवेल महापालिका एका बाजूला, सिडको एका बाजूला, नव्याने येत असलेलं नैना तिसऱ्या बाजूला. आणि त्यामुळे यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. तिघांच्याही प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि त्यामुळे यामध्ये समन्वय करण्यासाठी सिडकोचे अधिकारी म्हणजे सिडकोचा एखादा प्रतिनिधी, जबाबदार प्रतिनिधी, पनवेल महापालिकेचा जबाबदार प्रतिनिधी आणि या भागातले लोकप्रतिनिधी यांची एक समन्वय समिती असली पाहिजे जी नियोजनाच्या विषयावरती एक दिशा ठरवेल. नाहीतर तिघांच्या दिशा 3 दिशेला असल्यामुळे या विकासामध्ये कुठेतरी अडचणी येत आहेत. त्यामुळे या विषयाची एक समिती गठीत होणं अपेक्षित आहे. ते आपण करणार का? आणि शेवटचा एक प्रश्न की सेंट्रल पार्कचा जो विकास आहे तो प्रस्तावित आहे, हे मान्य आहे, पण 15-15 वर्ष जो पुढचा भाग रखडतोय या विषयासाठी मंत्री महोदय आपल्या दालनामध्ये अधिवेशनानंतर याची विशेष बैठक जर घेतली तर नक्की सिडकोच्या माध्यमातून प्रस्तावित काय आणि याचा टाइम बाउंड प्रोग्राम काय याची माहिती आम्हाला मिळू शकेल, ती आम्ही नागरिकांना देऊ शकू. त्यामुळे या बैठकीचं आयोजन आपण करणार का? सभापती महोदय, एकतर सिडको आणि बाकी सगळ्यांची एक समिती स्थापन करण्याची जी सूचना सदस्यांची आहे त्याच्यावर शासन स्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल सभापती महोदय. त्याचप्रमाणे जे सगळे जे प्रोजेक्ट त्यांनी सांगितले किंवा जे मी आत्ता सांगितले जे अजून पाईपलाईनमध्ये आहेत, तर सिडकोचे सगळे जवळजवळ प्रोजेक्ट हे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वॉररूमला आहेत आणि त्यामुळे वॉररूमकडनं त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातोय. सदस्यांना जर काही माहिती हवी असेल तर मी पर्सनली त्यांना ती देईल. ठीक आहे. सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर. सभापती महोदय, सन्माननीय विक्रांत पाटील यांनी सिडकोसाठी त्यांचं राहिलं MIDCचे जे ते खांदेश्वर ते विमानतळाचा DPR पण तयार आहे. त्याने या ठिकाणी लक्षवेधी मांडले, अल्पकालीन चर्चाही त्या ठिकाणी त्यांची आहे आणि एकंदर नवी मुंबईच्या संदर्भात तिथले प्रकल्प विकासासंदर्भात ते सतत या सभागृहात बोलत असतात. सभापती महोदय, ही नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची लक्षवेधी आहे
आणि विकास होत असताना घर हा एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आपला असतो. ज्याचं तर शुल्क सिडकोही घेतं आणि महानगरपालिकाही घेतं आणि त्याच्यामुळं हा दुहेरी बोजा आज त्या ठिकाणी सोसायट्यांवर पडतो. आणि मी स्वयंपुनर्विकासासंदर्भात सिडकोच्या कार्यालयात बैठक घेतली. गेल्या महिन्यात सुद्धा सिडकोचे अधिकारी, महापालिकेचे आयुक्त यांची बैठक घेतली. त्यावेळेला अशा प्रकारे हस्तांतरण शुल्क स्वयंपुनर्विकासासाठी ज्या सोसायट्या पुढे येत आहेत त्यांच्यासाठी काढून टाकावं अशा प्रकारची मी विनंती त्या ठिकाणी केली. सभापती महोदय, आज मुंबईत सारख्या नवी मुंबईतल्या सुद्धा अनेक सोसायटी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि अशा प्रकारसाठी कुठलंही धोरण आज त्या ठिकाणी सिडकोकडं नाही. तर अशा प्रकारचं धोरण सेल्फ क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी सिडको स्वीकारणार का, अशा प्रकारची माझी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. कारण आज नवी मुंबईला विमानतळ झालं, सेंट्रल पार्क होतं आहे, अनेक चांगले प्रकल्प येत आहेत आणि एक नीट नियोजन असणारी नवी मुंबई जर त्या ठिकाणी घरं, आज माथाडींची तिकडे घरं आहेत, आज कामगारांची घरं आहेत, APMCतल्या लोकांची घरं आहेत आणि या कष्टकरी मध्यमवर्गीय वसाहती त्या ठिकाणी आहेत, तर त्याही त्या ठिकाणी विकसित होणं आणि नवी मुंबईच्या एकंदर सौंदर्यात भर टाकण्याची आवश्यकता आहे. तर तशा प्रकारचं सिडकोला धोरण स्वीकारण्याबाबत आपण त्या ठिकाणी सांगणार आहात का, शासन भूमिका घेणार आहे का, एक. आणि दुसरं, डबल जे हस्तांतरण शुल्क त्या ठिकाणी आकारलं जातं ते त्या ठिकाणी काढून टाकावं, या दोन गोष्टी शासन करणार का? डबल शुल्क आकारलं जातं ही जी मागणी आहे सदस्यांची, ती नक्कीच त्याच्यावर शासन विचार करेल सभापती महोदय. आणि दुसरं जे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये सभासदांनी जे सांगितलं, तर सिडको किंवा कुठली पण हे असेल, ह्याचा पुनर्विकास करताना क्लस्टर डेव्हलपमेंट करावं हे धोरण सगळ्यांचंच असतं सभापती महोदय. जर नागरिकांची मान्यता असेल तर 100% आपण त्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये सकारात्मक निर्णय करू.